स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेचे आचाररीती सांगे देवाचे बृहस्पती सहगमन केले फळश्रुती येणेपरी निरोपली विधवेपणाचा आचारू सांगता झाला देवगुरु पुसती देव ऋषीश्वरू एका श्रुती एकचित्ते जवळी नसता आपुलापती त्याते झाले असेल मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन पती जवळ असता जरी सहगमनानं जावे नये नारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपाणी असेल कुमार तिने करिता पापतोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे गमना समान असे पुण्य एकचित्ते परिसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने शक्तीने वृद्धापेक्षी एकाने जेवावे परियसी अथवा फलाहारेसा अथवा शाकाहार देखा पुत्रा विणा असे नारी करणे तर्पण पुत्रापरी तिळ गर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुषाची म्हणत पुरुष रूपे 8वी चित्त विष्णू स्थानी वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष माघ स्नानाचे तीर्थाचं विष्णू स्मरणे करावे तीर्थयात्रे जात्या लोका त्याते द्यावे छत्रपादुका येथील आपले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे दीपदान भाग 16 वरकड नवती धर्मसकाळ याकडे अनंत फळा दीपदान करावे माघ स्नान माघमासी करणे सूर्योदयासी येणेपरी एकमासी आचाराव भक्तीने गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी संतोषवा गौरी धूपदीप नैवेद्यासी पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उजाळता आपला पुरुष धावनी नारायण तो म्हणून पूजा करावी एकोमनी भक्तिभावे परियसा रक्तकृष्ण चित्र वस्त्र नेसता जाण दोष होतो आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे ऐसा आचार विद्विसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमन गेले फळ असे विधवापणे येणेपरी आचरती जेणारे मरण होताची अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय जितुके पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरशी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून एक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ तेजुनी माझे बोल ठेवी म्हणी सांगितले तुझं मागे दोन्ही परलोकाचे साधन धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीसी विधवापणे आचार करीसी तेही पुण्य ती तुकीची जे आवडे तुझे मनी सांगावे माते विचारून हस्तमस्तकी देऊनी पुसत असे प्रेमभावे असे म्हणत अवसरी केले न म्हणती येणारी विनवित असे करुणोत्तरी भक्तिभावे करू नये जय जय योगेश्वरा तुझी पित सहोदरा माझा पण मनोहरा जनक जननी तुझे आले आपण परदेशात नाही जवळी बंधुभ्राता भेटल असे तू पमार्थ अनंत काळीचा सोयरा सांगितलेले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणे अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा अपार विनवित असे भक्तिभाव जय जय योगेश्वरा तुझी पिता सहोदरा माझा प्राण मनोहरा जनक जननी तुझी होसे आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभ्रात भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा सांगितलेले आचार दोन्ही कष्ट अधिक विधूपणे अशक्यामा स्वामी अपार असे दातारा तारुण्यपणा आपणाचे लावण्य असे देहाचे निंदापवाद शरीराचे घडेल कली वर्तमानी संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी पती सवे संतोषाने जाईल स्वामी निर्धारे म्हणून मागवती नमस्कारी माता ठेवून चरण धरी स्वामी माते तारी तरी भवसागर बुडतसे करुणा कृपेचा सागर उठवितसे योगेश्वर देता झाला अभय कर म्हणे पती सवे असावे जो चिठाव पुरुषाशी जाय माते सांगेसी सांगेन तुझ विशेष एक माते एक चिते आले तर तुम्ही दुरुनी गुरु भेटी लागोनी आरोग्य भावे पती सेवावे म्हणून भक्तिभावे करून या ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण तसे कडते श्रुतीवचन दुःख कोणी करू नये काळ जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचुनी भाव असे ज्याचे मनी त्याचे प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही असे करणे जावेच त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शन जाई माय म्हणून भस्मता वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्ष चारी तत्काळी देता झाला ती येसी योगेश्वर म्हणते ती येसी रुद्राक्ष बांधी गळी सरसी दोन्ही प्रत्यकरणासी बांधोनी दहन करावे आणि काही सांगेन तुझ गुरुदर्शना जाशी सहस रुद्रसुक्त म्हणती द्विजय श्री गुरुचरण प्रक्षाळिता तिची तीर्थ घेऊन आपुले देही प्रोक्षणे प्रेतावरी आणून प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी गमनी वाणी द्यावी सुवासिनी अनेक द्रव्य वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे ऐशा बरी ती अशी सांगून गेला तो आपसी पतिव्रता भावेची करी आहे ती त्यावेळी भले विप्र बोलावणी प्रेताप्रायश्चित देवनी षोडशी कर्म आचरुनी उपासना करविताती सुस्नात होऊनी आपण पितांबर नेसून सर्वाभरण लेवन हळदी कुंकुम लावित असे उपासन प्रेतासी करविताती विदसी प्रेत बांधून काष्टसी घेऊन गेले गंगत अग्नी घेऊन तळहातीसी निघाले पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेतापुढे जात असे 16 वर्षे तारुण्य पण सुंदर रूप लावण्य लाईले असे आभरणे लक्ष्मीसारखी दिसत असे येणेपरी नदीसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टश्रेणी अपरिमित अग्निकुंड सन्निदेसी ठेविले त्या प्रतासी बोलावणी सुवासिनीसी दिती झाले वाणे देखा सुपे चोळे कुंकुमेसी हळदी काजळ परियसी तोडे कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंधपुष्प पळरी मळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव देती ती अपाररीसी समस्त ब्राह्मणात ऐवळी नमन करून समस्ताशी निरोप मागत असे अर्चे आपण जाते माहेरसी लोभ असो द्यावा म्हणत असे माता पिता शूलपाणी माता गौरी अंतकरण आम्हा बोलाविले सगुणे प्रेमभावे करून समागमी लोक आपुले होते जे का सवे आले त्यासी सांगत असे बोले जावे परतुनी ग्रामासी पुसत अश्वर मामीसी त्याती तुम्ही न सांगावेसी प्राण देतील आंबासरशी वंशवता तू मागडेल त्याची तुम्ही म्हणावे असे क्षम आहे ती तीर्थवासे भीमा तीरस्थान असे श्री गुरुचे सन्निधान आले श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिली आपुले
संतोषी म्हणून सांगा आमुचे घरी ऐसे सासू ससुराशी तैसेच आमुच्या मात्या पित्याशी इष्टजन सोयरियाशी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीती सकळ जन आपण असे असे होते प्रेताजवळ उभी दे का अग्निकुंडी तत्क्षणी घालतात ती काष्टीशिनी तो आठवण झाली तिची म्हणे योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढवणी दोन्ही बांधित असे प्रेतशरवणी कंठीसूत्री ठेवणी दोन्ही पुसत असे ब्राह्मणाशी कैनवतेचे द्विजाशी संकल्प केला मी मानसी गुरुमूर्ती आहे कशी आले आपले दृष्टी पाहिनं दर्शन करून स्वामीची त्वरित अग्निकुंडेपाशी आज्ञा झाली वेगीची त्वरित येईन म्हणत असे एकोणी ती याचे वचन म्हणती समस्त विद्वचन दहना न होता असतमान त्वरित जाऊन तुम्ही यावे तुसून या ब्राह्मणाचे निघाली नारी संगमाचे असे जेथे असे ऋषिकेशी श्री नृसिंह सरस्वती सवये तिने करणारी सह ब्राह्मण नानापारी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रताच याची जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेश्री आभाग्य आगले पूर्वापरी म्हणून आम्हा विरिले तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजना आधार म्हणून वाणी सकळ जन अपराध आपण काय केले 20 गावे भेटी झाले मात्या पित्या ते विसरले तुझ्या ध्यानी स्वामी आरोग्य होईल पतीची पुत्र होतील आपणाची आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझं मनोरथ आरोग्य झालं प्राणनाथ पुत्र झाले बहु असं नवस माझा झाला स्वामी मनोरथ झाला आमासी म्हणून येथे पुसावाशी जाऊ आता परलोकाशी कीर्ती तुझी घेऊन यायचे परिधान करीत आली अमरजा संगम त्वरित वृक्ष असे अस्वस्थ देखेती झाली स्वामी असे उभे टाकून यादोरी साष्टांगी नमन करी श्रीगुरु म्हणते तयवश्री सुहासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागोती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेण्याची रीती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे कुणवचन हास्य करी ती सकाळ जन सांगता ती विसरून श्रीगुरुपाशी त्यावेळी विप्र म्हणती स्वामी असी हिचापती पंचत्वासी पावला परधामासी सुहासिनी किवी होय ने प्रेत स्मशानासी ही आली असे सहगमनासी निरोप घ्यावे तुमापासी आली असे स्वामी तुमचा निरोप घेऊन अग्निकुंडात जाऊन समागमी पतिशयनी दहन करणे येसी एकोणी ब्राह्मणांचे वचन श्रीगुरु म्हणते असे हिचे स्थिर आहे पण मरण कसे घडी येसी श्रीगुरु म्हणते त्यावेळी आपण अनाप्रेत आम्हाजवळ प्राण गेला कवने काळी पाहू म्हणते त्या अवसरी म्हणते श्रीगुरु द्विजाशी आपुले वाक्य झाले असे अहे पण स्थिरी येसी संदेह न धरा म्हणत या बोलाचा निर्धारो राखील आता कर्पूर करू नका प्रेत संस्कारो आता आणा म्हणते आपणाजवळ श्रीगुरूचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणते सगळे जन इथुक येत अवसरी आले ते विप्रचारी पूजा करते मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करते गुरुचरणी षोडोपचारी घेऊन षोडोपचार विस्तरणी पूजा करते भक्तीची तीर्थपूजा नानापरी पूजा करते उपचारी इथुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत आणून या दे ठेवले श्रीगुरु सन्मुखा श्रीगुरु म्हणते विप्रलका सोडा दोर वस्त्र याचे चरणतीर्थ त्यावेळी देती त्या विप्रांजवळी प्रोक्षावंती तत्काळी प्रेत सर्वांगी स्थपन करा श्री गुरु निरोपित ब्राह्मण प्रेताची करीती तीर्थस्थपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता श्रुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठून बसायला तक्षण अंगमुरडीत परियासा नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सर्वचित नवी वस्त्रे नेसत यवनीकडे बैसला बोलावणी श्री असी पुसत असे विस्ताराची कोठे आणले आपणासी यतीश्वर कवण सांग इथुके लोक आले असता का व न तू करीसी तू चेता निद्रा आली मदोन्मता म्हणून पुसले स्त्री अशी एकोणपतीचे वचन सांगती झाले विस्तारून उभी राहून दोघेजण नमन करीती श्रीगुरुसी चरणावरी माता ठेवून नमन करीती दोघेजण पाहती लोक सकळी जन महानंद प्रवर्तला तयासी नाना परिसी स्तोत्र केले प्रवर्तला तयासी नाना परिस्थिती स्तोत्र केले श्रीगुरुमूर्ती संतोषली आश्वासती त्यावेळी अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी द्याती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सांडोनी असंदेह त्वरित सुखी असा म्हणती देखा इतुके होता अवसरी मिळाले होते न करणारी जय जयकार परंपरी प्रवर्तला त्यावेळी नमन करीती सकळी जन स्तोत्र करीती गायन करिता ती निरंजन जय जयकार प्रवर्तला तयांमध्ये विपर एक होता उद्धूर्त कुबुद्धिक त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्रीगुरुचे वेदशास्त्र पुराण बोलतात ती सनातन ब्रह्मलिखित सत्यजान म्हणून वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण सुखांतरीचे आला त्याचा आला प्राण कैसे ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या नकळे याच्या अभिप्राय निरोपावे गुरुराय श्री गुरुनाथ सांगते असून या मूर्ख ब्राह्मणाचे श्रीगुरु म्हणते ब्राह्मणासी सांगेन तुझं विस्ताराचे पुढे जन्म होय त्याचे एकचिते परिचा आम्ही त्या ब्रह्मा यापासी मागून घेतले कारणाचे पुढील जन्मात परिसे वर्ष 30 संख्या ते भक्तजन रकसायाचे मागेले आम्ही ब्रह्मायाचे म्हणून सांगते विस्तार त्या विप्रवर्गापुढे तटस्थ झाले सकळी जन साष्टांग करीते नमन गेले आपुले स्थाना ख्याती झाली चौराष्ट्री पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात अंतकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने अपार द्रव्य वेचून करीते ते त्या आराधन सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठासी श्री पुरुष नमस्कार करिता ते वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करती श्री गुरुची सिद्ध म्हणे नामदार का पुढे झाले अपूर्व एका कथा असे अतिविशेषा सांगेने एका एकचिते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम धारक संवादे मृत संजीवन नाम द्वात्रिशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री